मी भाजपच्या विरुद्ध फार लढलेलो आहे. माझ्या एवढा कडवटपणे भाजपच्या विरुद्ध महाराष्ट्रात तरी कोणी लढला लक्षात ठेवा. पण मी जेव्हा पाहिलं की आताच पहा ना, जातगणना आम्ही 35 वर्षाची मागणी माझी. रामलीला मैदान दिल्लीपासून तो पटना बिटना सगळ्या अनेक 3 लाख 5 लाख 7 लाख जातगणना करा. मोदी साहेबांनी मान्य केलं. बाठिया कमिशन झालं, त्याने आमचं ते आहे घाईमध्ये काहीतरी रिपोर्ट केला किंवा आपलं आरक्षण जाऊ नये म्हणून. त्यामुळे आमचं आरक्षण फार कमी होत होतं. मी फडणवीस साहेबांना भेटलो, म्हटलं आता मदत केली पाहिजे तुम्हाला. त्यांनी फोन केला सरकारी वकिलांना, समीर भाऊ भुजबळ, महेश कोकाटे, आपलं महेश झगडे, ती मंडळी केली. इंदिरा जयसिंगांना भेटली, आमचा एक दुसरा वकील गोपाळ शंकरांना भेटली, तुषार मेहता साहेबांना भेटले, भारतीय वकील, अनेकांना सगळ्यांना भेटले. आणि मग जे विचारलं की आम्हाला आमचं पूर्ववत आरक्षण द्या, जे मंडळाने दिलं, जे 9 न्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने मंजूर केलं, ते 27% आमचं आरक्षण द्या आम्हाला. हे बाठ्या विषय आम्हाला मंजूर नाही. आणि सगळ्यांना विचारलं सुप्रीम कोर्टामध्ये, न्यायमूर्ती महोदय सगळ्यांनी सांगितलं आम्हाला मंजूर. प्रश्न म्हटला, आमचं आरक्षण आम्हाला परत मिळालं. पण मदत झाली ना सरकारची, फडणवीसांची, बीजेपी. आमच्यासारख्या ओबीसी आणि मागासवर्गीयाचं काम करणारे आम्हाला ज्याने असं आम्ही पवार साहेबांचा नेहमीच आभार मानतो. मंडळाऐवजी अंमलबजावणी त्यांनी केली. कदाचित कोण नंतर केली असते की नाही सांगता येतं, पण त्याने ते धैर्य दाखवलं. आमची मागणी ज्याच्यासाठी शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळेला शिवसेनेतून बाहेर पडले आजच्यासारखं सोपं होतं का? एकच दरवाजा होता इन्कमिंगचा, आउटगोईंगचा दरवाजाच नव्हता. जा तिकडं खाली उडी मार, दगडाने गेला. अशा परिस्थितीमध्ये आम्ही आलो. आणि पवार साहेबांनी आम्हाला सांभाळलं सुद्धा आणि आरक्षण सुद्धा दिलं. त्यांचे सुद्धा आमच्या उपकार आहेत. तर प्राप्त परिस्थितीमध्ये ज्यांचा आम्हाला उपयोग होतोय, मदत होते मनापासून, आम्ही त्यांचं गुणगान का गावू नये? पण मग मत बदलतंय भाजपबद्दलचं तुमचं? भाजपबद्दलचं आमच्या मागासवर्गीयांना आमच्या मागण्या ते मान्य करतायत, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. मला असं वाटतं की रोखठोक बोल त्यांचं पण मत बदलतंय ना. जातगणना किंवा ओबीसी आरक्षण किंवा काय, त्याच्यामध्ये त्यांचं सुद्धा मत बदलतंय ना. मग ठीक आहे, त्यांचं मत बदलत आहे या बाबतीमध्ये. काही वेळा त्यांचा सुद्धा विरोध होतात ना. आता मत त्यांचं बदललं, माझंही मत बदललं. 2 मत बदले जे आहेत एकत्र आले तर काय बघ. पण एक लक्षात ठेवा, मी भाजपचा मंत्री नाहीये. फडणवीसने आग्रह धरला, बाकीच्यांनी आग्रह धरला तरी माने, पण मी मंत्री अजितदादा पवार गटाचा. हे जे बाहेरचे टीका करणारे आहेत ना, ते विसरतात. फडणवीस अरे फडणवीस मंत्रीच नाही आहे. अजितदादांनी कोणाला मंत्री करावं? अजितदादा ठरवणार, फडणवीस ठरवणार का? आणि फडणवीसाच्या हातात ठरवण्याचं एवढं असतं तर त्यांनी मग त्याच वेळेला नागपूरलाच केलं असतं. त्यावेळेला त्यांचं मत होतं घ्या म्हणून.